मित्रो, BA भाग 2च्या भूगोल विषयातील पेपर क्रमांक 6 म्हणजेच कृषी भूगोलाचा हा 5वा प्रश्नसंच आहे। कृषी भूगोलाच्या आणि सागरशास्त्राच्या सर्व प्रश्नसंचाच्या लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहेत। या दोन्ही विषयातील प्रश्नसंच शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेबरोबरच विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना देखील उपयोगी पडणारे आहेत। मी डॉक्टर एम एन सुरवसे, माननीय श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले आणि आपण या भागात पाहणार आहोत कृषी भूगोलाचा 5वा प्रश्नसंच। भूगोलातील सर्व विषयातील अशाच प्रकारचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी, भौगोलिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आणि परीक्षेसाठी उपयुक्त अशा स्वरूपाची माहिती मिळवण्यासाठी हा चॅनल आत्ताच सबस्क्राइब करा। या विषयाच्या परिपूर्ण अभ्यासासाठी या प्रश्नसंचाबरोबरच या अगोदर दिलेले आणि यानंतर दिले जात असणारे सर्व प्रश्नसंच किमान 3 ते 4 वेळा पाहणं आवश्यक आहे। मित्रांनो, हे सर्व प्रश्नसंच सखोल स्वरूपाच्या अध्ययनातून तयार करण्यात आलेले आहेत। त्यामुळे या सर्व प्रश्नसंचाचा उपयोग विद्यापीठ परीक्षेबरोबरच MPSC आणि विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना होऊ शकतो। कृषी भूगोलाच्या अद्यापर्यंत 5 प्रश्नसंचाच्या आणि सागरशास्त्राच्या 8 प्रश्नसंचाच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहेत। आपण सर्वांनी या लिंक वरती जाऊन हे सर्व व्हिडिओ पाहावेत। आपण हे चॅनल सबस्क्राइब केले असल्यास किंवा केल्यानंतर आपणास या चॅनल वरती विषयनिहाय प्लेलिस्ट उपलब्ध आहेत। या प्लेलिस्ट वरती जाऊन देखील आपण आपणास हवे ते माहितीपर व्हिडिओ आणि प्रश्नसंच पाहू शकता। प्रश्न क्रमांक 1, एखाद्या प्रदेशात विविध उद्देशाने होणाऱ्या जमिनीच्या वापरास खालीलपैकी काय म्हणतात? पर्याय अ शेतजमीन, पर्याय ब खुली जमीन, पर्याय क चराऊ जमीन, पर्याय ड भूमी उपयोजन। योग्य उत्तर आहे पर्याय ड भूमी उपयोजन। प्रश्न क्रमांक 2, भूमी उपयोजनाचे खालीलपैकी कोणते 2 प्रमुख प्रकार पडतात? पर्याय अ कृषी भूमी उपयोजन व सर्वसामान्य भूमी उपयोजन, पर्याय ब पडित क्षेत्र व शेतीखालील क्षेत्र, पर्याय क रब्बी व खरीप पिकाखालील क्षेत्र, पर्याय ड हंगामी व वार्षिक पिकाखालील क्षेत्र। योग्य उत्तर आहे पर्याय अ कृषी भूमी उपयोजन व सर्वसामान्य भूमी उपयोजन। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या शेतीमध्ये वेगळ्या प्रकारची पिके घेण्यात येत असल्यामुळे एखाद्या पिकाचे नुकसान झाल्यास दुसऱ्या पिकाचे उत्पादन मिळत असल्याने शेतीतील आर्थिक तोट्याची तीव्रता कमी होते? पर्याय अ मळ्याची शेती, पर्याय ब कोरडवाहू शेती, पर्याय क संमिश्र शेती, पर्याय ड विस्तृत धान्य शेती। योग्य उत्तर आहे पर्याय क संमिश्र शेती। प्रश्न क्रमांक 4, संमिश्र शेतीमध्ये निरनिराळी व सर्व हंगामात पिके घेतली जात असल्यामुळे शेतमजुरावर त्याचा खालीलपैकी कोणता परिणाम होतो? पर्याय अ रोजगार उपलब्ध होत नाही, पर्याय ब वर्षभर रोजगार उपलब्ध होतो, पर्याय क कमी प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो, पर्याय ड शेतमजुराची गरज लागत नाही। योग्य उत्तर आहे पर्याय ब वर्षभर रोजगार उपलब्ध होतो। प्रश्न क्रमांक 5, भारतातील आसाममध्ये खालीलपैकी कोणत्या पिकाचे मळे आहेत? पर्याय अ ऊस, पर्याय ब रबर, पर्याय क द्राक्षे, पर्याय ड चहा। योग्य उत्तर आहे पर्याय ड चहा। प्रश्न क्रमांक 6, पश्चिम महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या पिकांचे मळे मोठ्या प्रमाणात आहेत? पर्याय अ चहा, पर्याय ब कॉफी, पर्याय क रबर, पर्याय ड ऊस। योग्य उत्तर आहे पर्याय ड ऊस। प्रश्न क्रमांक 7, रबर मळ्यातील झाडाच्या कोणत्या घटकापासून रबराची निर्मिती करण्यात येते? पर्याय अ फळे, पर्याय ब पाने, पर्याय क मुळे, पर्याय ड खोडातील चीक। योग्य उत्तर आहे पर्याय ड खोडातील चीक। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या शेती प्रणालीमधून चहा, कॉफी, रबर, कोको इत्यादी पिकाचे उत्पादन घेतले जाते? पर्याय अ मळ्याची शेती,
पर्याय ब सखोल शेती, पर्याय क व्यापारी शेती, पर्याय ड फळांची शेती. योग्य उत्तर आहे पर्याय अ मळ्याची शेती. प्रश्न क्रमांक 9. जंगले, गवताळ प्रदेश, पडीत जमीन, शेतीकालीन क्षेत्र इत्यादी कोणत्या प्रकारचे भूमी उपयोजनाचे प्रकार आहेत? पर्याय अ कृषी भूमी उपयोजन, पर्याय ब सर्वसामान्य भूमी उपयोजन, पर्याय क शहरातील भूमी उपयोजन, पर्याय ड वन जमिनीचे भूमी उपयोजन. योग्य उत्तर आहे पर्याय ब सर्वसामान्य भूमी उपयोजन. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी शेतीविषयक कोणत्या घटकाच्या अभ्यासावरून शेतीचा प्रकार, पद्धत, पिके इत्यादीची कल्पना येते? पर्याय अ कृषी भूमी उपयोजन, पर्याय ब कृषी यांत्रिकीकरण, पर्याय क कृषी योजना, पर्याय ड कृषी विकास. योग्य उत्तर आहे पर्याय अ कृषी भूमी उपयोजन. प्रश्न क्रमांक 11. वॉन तुनेन या तज्ञाने मांडलेला कृषी भूमी उपयोजन सिद्धांत खालीलपैकी कोणत्या घटकावर आधारित आहे? पर्याय अ सामाजिक, पर्याय ब आर्थिक, पर्याय क राजकीय, पर्याय ड प्राकृतिक. योग्य उत्तर आहे पर्याय ब आर्थिक. प्रश्न क्रमांक 12. कृषी भूमी उपयोजन विषयक महत्वपूर्ण सिद्धांत खालीलपैकी कोणत्या तज्ञाने 1826 मध्ये मांडला? पर्याय अ वॉन तुनेन, पर्याय ब हम्बोल्ट, पर्याय क जॉन्सन, पर्याय ड रिटर. योग्य उत्तर आहे पर्याय अ वॉन तुनेन. प्रश्न क्रमांक 13. बाजारपेठ व त्याच्या भोवतीचे कृषी भूमी उपयोजन यांच्यातील सहसंबंध खालीलपैकी कोणत्या सिद्धांताच्या आधारे स्पष्ट होतात? पर्याय अ समकेंद्र कटिबंध सिद्धांत, पर्याय ब खंडवहन सिद्धांत, पर्याय क वॉन तुनेनचा कृषी भूमी उपयोजन सिद्धांत, पर्याय ड सीमांत उपयोगिता सिद्धांत. योग्य उत्तर आहे पर्याय क वॉन तुनेनचा कृषी भूमी उपयोजन सिद्धांत. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या जर्मन अर्थतज्ञाने आपल्या 40 वर्षाच्या शेतीच्या अनुभवातून कृषी भूमी उपयोजनाचा सिद्धांत मांडला? पर्याय अ वॉन तुनेन, पर्याय ब क्रिस्लर, पर्याय क वेगनर, पर्याय ड डेव्हिस. योग्य उत्तर आहे पर्याय अ वॉन तुनेन. प्रश्न क्रमांक 15. वॉन तुनेन या अर्थतज्ञाने बाल्टिक किनाऱ्यालगत मॅक्लेनबर्ग परगण्यातील रोस्टाक शहराजवळील स्वतःच्या शेतात 40 वर्षे शेती करून त्यांच्या अनुभवाच्या आधारावर खालीलपैकी कोणता महत्वाचा सिद्धांत मांडला आहे? पर्याय अ समकेंद्रीय कटिबंध सिद्धांत, पर्याय ब खंडवहन सिद्धांत, पर्याय क कृषी भूमी उपयोजन सिद्धांत, पर्याय ड सीमांत उपयोगिता सिद्धांत. योग्य उत्तर आहे पर्याय क कृषी भूमी उपयोजन सिद्धांत. प्रश्न क्रमांक 16. वॉन तुनेन यांच्या अभ्यासाचा खालीलपैकी कोणता मुख्य उद्देश होता? पर्याय अ शेतीचा अभ्यास करणे, पर्याय ब बाजारपेठेपासूनच्या अंतराचा कृषी भूमी उपयोजनावरील परिणाम अभ्यासणे, पर्याय क कृषी बाजारपेठेचा अभ्यास करणे, पर्याय ड वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करणे. योग्य उत्तर आहे पर्याय ब बाजारपेठेपासूनच्या अंतराचा कृषी भूमी उपयोजनावरील परिणाम अभ्यासणे. प्रश्न क्रमांक 17. पीक सखोलता संकल्पना व भूमी उपयोजन संकल्पना या दोन संकल्पना वॉन तुनेन यांनी खालीलपैकी कोणता सिद्धांत मांडताना वापरल्या आहेत? पर्याय अ कृषी भूमी उपयोजन सिद्धांत, पर्याय ब खंडवहन सिद्धांत, पर्याय क समकेंद्रीय कटिबंध सिद्धांत, पर्याय ड बहुकेंद्रीय कटिबंध सिद्धांत. योग्य उत्तर आहेत पर्याय अ कृषी भूमी उपयोजन सिद्धांत. प्रश्न क्रमांक 18. वॉन तुनेन यांनी कृषी भूमी उपयोजन सिद्धांत मांडताना खालीलपैकी कोणते गृहीतक मानलेले नाही? पर्याय अ अलिप्त व एकाकी प्रदेश, पर्याय ब मध्यभागी केवळ एकच नगर, पर्याय क सुपीक जमीन व एकसारखे हवामान, पर्याय ड वाहतुकीसाठी असंख्य पर्याय व स्पर्धात्मक बाजारपेठेचे अस्तित्व. योग्य उत्तर आहे पर्याय ड वाहतुकीसाठी
असंख्य पर्याय व स्पर्धात्मक बाजारपेठेचे अस्तित्व. प्रश्न क्रमांक 19. वॉन थुनेन यांनी कृषी भूमी उपयोजन सिद्धांत मांडताना खालीलपैकी कोणते एकमेव वाहतुकीचे साधन उपलब्ध असल्याचे ग्राह्य धरले आहे? पर्याय अ ट्रक वाहतूक, पर्याय ब रेल्वे वाहतूक, पर्याय क घोडागाडी वाहतूक, पर्याय ड विमान वाहतूक. योग्य उत्तर आहे पर्याय क घोडागाडी वाहतूक. प्रश्न क्रमांक 20. वॉन थुनेन यांच्या सिद्धांतानुसार वाहतूक खर्च खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असतो? पर्याय अ मालाच्या किमतीवर, पर्याय ब विक्रेत्यावर, पर्याय क वाहतुकीच्या अंतरावर, पर्याय ड शेतमालाच्या दर्जावर. योग्य उत्तर आहे पर्याय क वाहतुकीच्या अंतरावर. प्रश्न क्रमांक 21. वॉन थुनेन यांच्या मते पिकांचे स्थान खालीलपैकी कोणता घटक ठरवित असतो? पर्याय अ बाजारपेठेतील किंमत, पर्याय ब वाहतूक खर्च, पर्याय क दर हेक्टरी उत्पादन, पर्याय ड वरील सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणत्या घटकाच्या अनुषंगाने शेतमालाच्या वाहतुकीचा खर्च बदलत असतो? पर्याय अ शेतमालाचे वजन, पर्याय ब शेतमालाचा आकार, पर्याय क शेतमालाचा नाशवंतपणा, पर्याय ड वरील सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व. प्रश्न क्रमांक 23. वॉन थुनेन यांच्या मते कोणत्याही पिकाचे स्थान खालीलपैकी कोणत्या मुख्य आर्थिक घटकावर अवलंबून असते? पर्याय अ आर्थिक खंड किंवा फायदा, पर्याय ब बाजारपेठेतील किंमत, पर्याय क बाजारपेठेतील मागणी, पर्याय ड वाहतूक खर्च. योग्य उत्तर आहे पर्याय अ आर्थिक खंड किंवा फायदा. प्रश्न क्रमांक 24. वॉन थुनेन यांच्या मते खालीलपैकी कोणते घटक शेतीचा आर्थिक खंड किंवा फायदा ठरवित असतात? पर्याय अ एकूण उत्पादन व उत्पादन खर्च, पर्याय ब वाहतुकीचा दर व अंतर, पर्याय क बाजारपेठेतील किंमत, पर्याय ड वरील सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व. प्रश्न क्रमांक 25. वॉन थुनेन यांच्या मते बाजारपेठेपासूनचे अंतर वाढल्यास वाहतूक खर्च वाढल्याने आर्थिक खंड खालीलपैकी कोणत्या स्वरूपात बदलतो? पर्याय अ आर्थिक खंड कमी होतो, पर्याय ब आर्थिक खंड वाढतो, पर्याय क आर्थिक खंड एकसारखा राहतो, पर्याय ड आर्थिक खंड लागू होत नाही. योग्य उत्तर आहे पर्याय अ आर्थिक खंड कमी होतो. मित्रो, हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. सागरशास्त्राच्या आणि कृषी भूगोलाच्या सर्व प्रश्नोत्तरांच्या ज्या लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत, त्याचबरोबर अद्यापर्यंत आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील.